PSI पदाचं प्रशिक्षण कसं असतं? जेव्हा तुमची PSI पदाची निवड होते त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं ट्रेनिंगला पाठवलं जातं. तुमचं DYSP म्हणून सिलेक्शन होतंय, तुमचं PSI म्हणून सिलेक्शन होतं, तर तुम्हाला एकच ट्रेनिंग सेंटर आहे, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. तिथं तुम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जातं. ट्रेनिंगचा कालावधी 1 वर्षाचा असतो. त्याच्यामध्ये तुमची मैदानी चाचणी म्हणजे तुमचा फिटनेस पण व्यवस्थित केला जातो, तुमची लेखी पण व्यवस्थित केली जाते. ज्या गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंटेशनच्या भविष्यात लागत असतात, कायद्याचं ज्ञान असेल, FIR कसा दाखल करायचा, कोर्टात कसं जायचं, लोकांशी कसं वागायचं, सुरक्षेचा प्रश्न कसा हँडल करायचा, बंदूक कशी चालवायची, इथपासून तर दहशतवाद्यांसोबत कसा सामना करायचा, चोर कसे पकडायचे, श्वान पथक काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक हाताला धरून शिकवाव्या लागतात. आणि त्यासाठी प्रशिक्षण असते. 1 वर्षाचं खडतर प्रशिक्षण असते. सकाळी अगदी 4 वाजल्यापासून शेड्यूल चालू होतं, म्हणजे उठणं आवरणं, तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बाबा जेवण करून आता झोपायची वेळ झालेली आहे, तुम्ही झोपायला जाऊ शकताय, अशा पद्धतीचं शेड्यूल असते. डिपार्टमेंटल PSI असेल किंवा डायरेक्ट असेल, सगळ्यांची हीच प्रशिक्षणाची पद्धत असते. फक्त डिपार्टमेंटल PSI असेल तर ते प्रशिक्षण 1 वर्षाऐवजी 9 महिन्यांचं असतं. परंतु सगळ्याचं ट्रेनिंग हे नाशिकलाच होतं, 1च वर्षाचं असते. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, सगळ्यांना सारखं पळावं लागतं, सगळ्यांना सारखं मेरिट असते. तिथं तुम्हाला आरक्षण नाही किंवा महिला असण्याचा सुद्धा फायदा नाही. एका स्क्वॉडमध्ये जर 10 मुली आहेत, 20 मुलं आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना सोबत पळायचं आहे. मुलगी म्हणून कोणतीही सवलत मिळत नाही. जर 10 किलोमीटर धावायचं तर मुलांसोबत मुलींनी सुद्धा धावायचं असतं.